हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आरती रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या पण मैत्रिणी नवीन असाल तर त्यांनी लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। तर चला आज आपण बनवूयात भरलेली भेंडी। तर मी थोडीशी अशी भेंडे घेतलेल्या आहेत आणि त्या धुवून वगैरे स्वच्छ घेतलेल्या आहेत आणि आता हे मी कटिंग करणार आहे। तर मी कटिंग कसे करते हे दाखवते आता मी तुम्हाला। तर आता भेंडी वरचं काढायचं आणि खालचे दोन्ही डेट काढायचे आणि अशी मध्ये ह्याला चीर द्यायची। ह्याच्यात आपण मसाला भरणार आहे त्यासाठी आपण ह्याला मध्ये चीर द्यायची आहे। तर भरलेली भेंडी पण खूप छान लागते आणि टेस्टी पण लागते। आपण दरवेळेस 30 मिरची कांदा टाकून भेंडी कधी बनवतो तर आपल्याला कंटाळा येतो खायचा। तर त्यासाठी अशी भरलेली भेंडी पण खूप छान लागते आणि मला पण फार आवडते। त्यासाठी मी आता इथे 10-15 भेंडी घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मी कटिंग करून दाखवते तुम्हाला। तर भेंडीची भाजी पण खूप छान लागते आणि अशी केली तर ती पण खूपच छान लागते। तर ह्याच्यात आपण शेंगदाणे टाकून शेंगदाण्याचं कूट आणि मसाले टाकणार आहोत आणि नंतर थोडंसं बेसन पीठ त्याला लावणार आहे आणि आपल्याला ही फ्राय करायची आहे। तर तुम्ही पाहू शकता तर आता मी इथे कापून घेतली थोडी थोडी आणि ताजी भेंडी आणली का त्याचं वरचं आपल्याला देठ मोडून बघायचं। कटकरी मोडलं का ती ताजी असते आणि असं देठ मोडलं नाही तर मग ती वातड असते भेंडी। तर अशा कवळ्या भेंड्या घ्यायच्या आहेत मस्त अशा लांब। तर ह्या खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात। तर आपण भाजीसाठी तेल ना जे आपण रिफाइंड ऑइल वापरतो तर ते रिफाइंड ऑइल आपल्या शरीरासाठी चांगलं नसते, त्याच्यात केमिकल मिसळलेलं असते। म्हणून आता जे पण रेसिपी पाहत असाल त्यांनी ना लाकडी घाण्याचं तेल तुम्ही घेऊन खाऊ शकते, कारण का ते कोल्ड प्रेस ऑइल असते, त्याच्यामध्ये कोणतंही हे करत नाहीत, केमिकल टाकत नाहीत आणि ते एकदम आपल्या शरीराला पारंपरिक पद्धतीने आणि नॅचरल असते बनवलेलं। तर तुम्ही पण हे ट्राय करा आणि निरोगी राहा। तर लाकडी घाणा तेल तुम्हाला कुठे इझिली बाजारात मिळेल किंवा तुम्ही आपले हे सरिताज किचन हे चॅनल आहे ना तर त्यांचं पण लाकडी घाण्याचं हे आहे तर कंपनी, तर त्यांच्या ह्याच्यात पण तुम्हाला ऑर्डर करू शकता तुम्ही तिथनं पण आणि लाकडी घाण्याचं तेल तिथून तुम्ही घेऊन खाऊ शकताय। तर आपल्या तब्येतीला जपण्यासाठी आपण चांगलं खाल्लं पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे। तर मी आता माझ्या व्हिडिओतून सगळ्यांना संदेश देते की तुम्ही चांगलं खा, निरोगी राहा। ते ऑइल जरा महाग असते आपल्या ह्या ऑइलपाशी। मी पण आधी तोच विचार करायची की हे आपल्याला एवढ्या कमी किमतीत भेटते मग ते कशाला आपण एवढं महाग घ्यायचं। पण मला आता समजलं की ते ऑइल एकदम चांगल्या पद्धतीने बनवलेलं असते। तर चला आता मी दाखवते तुम्हाला भेंडीसाठी मी काय काय घेतले। ते मीठ घेतलं आहे आणि त्यानंतर धने पावडर, थोडासा कांदे मसाला आणि मिरची पावडर आणि हळद, बस एवढंच घेतलं, मी जास्त घेतलेलं नाही। तर हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता हे मिक्स केलं का हे भेंडीमध्ये मी भरणार आहे। तर तुम्ही पाहू शकता सगळं आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे। तर मी काय सांगत होते तुम्हाला, तर चांगलं ऑइल आपल्याला खायचं आहे आणि ऑइलमुळे बरेचसे आजार होतात। रिफाइंड ऑइल हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही। तर मी व्हिडिओ पाहता मला समजलं की मी जे लाकडी घाण्या तेल कसं बनवतं हे काय करतात तर ते मी व्हिडिओ पाहिले। तर त्यामध्ये आता शेंगदाणे आता 150 रुपये किलो झालेले आहे। तर त्यांना 1 लिटर तेल काढण्यासाठी त्यांना 2.5-3 किलो शेंगदाणे लागतात। तर मग आपण विचार करू शकतो ते 1 किलो तेल काढण्यासाठी त्यांना एवढा 2.5-3 किलो शेंगदाणे लागतात। तर खूप ओरिजिनल तूप आपल्याला तेल ते मिळतं। तर हेच तेल बाजारामध्ये स्वस्त असतं। तर हे स्वस्त का, तर ह्याच्यात केमिकल भेसळयुक्त आहे म्हणूनच हे आपल्याला कमी किमतीत देत आहेत। तर कमी किमतीत ते देत आहेत आणि आपण ते घेतो आहे, पण ते आपण कमी किंमत आहे म्हणूनच घेतो आहे ना। तर आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवं आहे आणि हे बाजारात रेडीमेड आलेले वस्तू आपण फटाफट घेतो आणि वापरतो, आपल्याला ती सवय झालेली आहे। तर ही सवय आपल्याला मोडून काढायची आहे आणि आपल्याला घरातून नैसर्गिक आणि चांगलं खाण्याचा आता
हे घ्यायला पाहिजे, कारण का ना आजार खूप वाढलेले आहेत आणि मुलांना पण रेडीमेडच खायची सवय झालेली आहे. हे पॅकेट फूड वगैरे हे मुलं डोळे झाकून खातात आणि आपण पण त्यांना देतो आहे ते. तर हे असं न करता आपण आता जागरूक झालं पाहिजे आणि आपल्या शरीरासाठी काय उपयोगी आहे, काय गरजेचं आहे ते आपण ओळखलं पाहिजे. आता हे मार्केटचे सारखे प्रोडक्ट आपण घेतो आणि असंच एखादं घरी बिझनेस करणाऱ्या बाया आहेत, मसाले बनवतात, हे ते बचत गटाच्या थ्रू जे बनवतात ते आपण यूज करायला सुरुवात केली पाहिजे. आपण जे मोठ्या कंपन्या जे फेमस झालेल्या आहेत त्याचंच खायचं आहे आपल्याला, त्याचंच आपण घेतो प्रोडक्ट, पण ते तेवढं पौष्टिक आपल्या शरीराला नाहीच आहे, ते केमिकलयुक्तच असते आणि म्हणून ते स्वस्त देतात. पण आपण काय करायचं आहे, आपण जे छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत घरातनं हे ते, त्यांना आपण सपोर्ट करायचं आहे आणि त्यांच्याकडून आपण घ्यायचं आहे, ते जेणेकरून त्यांना पण त्यांचा रोजगार निर्माण होईल आणि आपल्याला पण आपल्या घरातल्या वस्तू चांगल्या खायला भेटतील. तर आता हे मी ह्याच्यात ना बेसन ॲड केलं आणि ह्याला लावून घेते आणि ह्याला फ्राय करायची. भेंडी झाली आपली फ्राय भेंडी, तिखट भेंडी. तर ही पण खूप छान लागते. तर आपल्याला ना व्यवसाय जे छोटे छोटे व्यवसाय करतात, जे बचत गटे वगैरे ह्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे, त्यांना पण हातभार भेटेल आणि आपल्याला पण चांगलं खायला भेटेल. तर आपण हे मोठ्या मोठ्या कंपन्यांना हे सर्व देण्यापेक्षा आपण चांगलं घेऊयात आणि एखाद्याला गरज पण भागेल आणि त्याचा बिझनेस पण चांगला चालेल असं करूयात. तर हे मी तेलसुद्धा रिफाईंड ऑइलच घेतलेलं आहे, पण मी आता हे तेल मी बदलणार आहे. तर मी आता लाकडी घाण्याचंच तेल वापरणार आहे. ते भलं आपल्याला महाग पडतं, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि आपण आत्तापासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले तर आपल्याला दवाखान्यात जायची वेळ येणार नाही. आणि आपण दवाखान्यात गेलो का 2-3 हजार रुपये इझिली देऊन टाकतो आणि छोटे छोटे आजार झाले आणि मोठे आजार झाले तर 2-1-3 लाख किती पण होतात. आपण डोळे झाकून देतो, तिथं आपण विचार करत नाही की एवढे पैसे गेले तेवढे पैसे गेले, का तर आपण नीट झालं पाहिजे, आपलं शरीर नीट राहिलं पाहिजे. मग आपण तेच पैसे इथं खाण्यापिण्यात घातले, आपलं आरोग्य नीट केलं आणि चांगल्या गोष्टी खाल्ल्या तर आपण आजारी पडणार नाहीत. तर हे आपल्याला कळलं पाहिजे ना, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर आता मी भेंडी टाकली आहे, मस्तपैकी फ्राय करते. बघा कशी दिसते, छान वाटते का नाही, कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. तर सर्व मैत्रिणींनी आपल्याला पुढं जायचं ना, आपल्याला दुसऱ्यांना पण पुढं न्यायचा हा विचार तुम्ही करा. सबस्क्राईब केलं आपल्याला का पैसे भेटतात का नाही, पण आपल्याला त्या व्यक्तीच्या पुढच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आपण तो फील करू शकतो आहे. तर सगळ्या ताईंनी सबस्क्राईब करायचे आणि आपल्यासारख्या ज्या व्हिडिओ बनवणाऱ्या ताई असतात, ज्या घरात बसून करतात, काय ना काय करायची धडपड त्यांना तर नक्कीच सपोर्ट करा, चांगल्या कमेंट करा आणि त्यांना पण पुढे न्या आणि तुम्ही पण पुढे जा. तुम्हालाही तुम्हाला काय व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला यूट्यूब चॅनल खोलायचं असेल, तुम्हाला काय ना काहीतरी करायचं असेल तर तुम्ही पण नक्की करू शकताय आणि एकमेकींना सपोर्ट करा. आजची काळाची गरजच आहे एकमेकांना सपोर्ट करण्याची. आणि आपण म्हणतो तो पुढे चालला, तो मोठा झाला, हे ते असं आपण लगेच विचार करतो, पण आपल्याला तसा विचार करायचा नाही. आपल्याला आपण पण खुश राहायचं आणि दुसऱ्याला पण खुश ठेवायचं आहे आणि त्याचं चांगलं झालं आपण पण त्याला मोटिवेशन करायचं आणि तुम्ही पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही पण तुमचं पण निर्माण करा. तर प्रत्येकाने पुढे जायलाच पाहिजे आणि प्रत्येकाला एकमेकांना संग घेऊन जायला पाहिजे. तर तुम्हाला हा विचार कसा वाटतो आहे, आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि झाली आपली भरलेली भेंडी कशी वाटते. तर बाय बाय.